हाय हॅलो आणि वेलकम बॅक टू आवर चॅनल, ज्याचं नाव आहे द रोम डायरीज. तर मित्रांनो, तुम्ही मागं बघू शकता काय आहे, तर हा आहे शनिवार वाडा आणि आपण आलेलो आहे आज शनिवार वाडा एक्सप्लोर करण्यासाठी ह्या न्यू ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आपण आता पूर्ण प्रोसेस जाणून घेऊया की आपण शनिवार वाड्यामध्ये पार्किंगची सुविधा कुठे आहे किंवा तिथं तिकीट काय आहे, तिकीटची विक्री कशी करायची किंवा तिकीट कसं खरेदी करायचं हे सगळं बघूया आपण. पुण्यातली पाहण्यासारखी ठिकाण कोणती हे विचारलं तर त्यात शनिवार वाड्याचं नाव येतच येतं. पहिल्या बाजीरावाच्या काळात बांधलेला शनिवार वाडा 1828च्या भीषण आगीमुळे जळून खाक झाला होता. परंतु आजसुद्धा आपण जेव्हा उरलेले अवशेष बघतो तेव्हा आपल्याला समजतं हे किती भव्य दिव्य असेल ते. शनिवार वाड्याच्या समोर असलेला तिरंगा ध्वज आणि खाली असलेले पहिल्या बाजीरावांचे स्मारक सगळ्यांचे लक्ष वेधून घेतो. शनिवार वाडा हा पुण्यातील शनिवार पेठेत आहे. मुख्य प्रवेशद्वाराला दिल्ली दरवाजा म्हणतात. सगळ्यात शेवटी दिल्ली दरवाजा बांधण्यात आला होता. 10 जानेवारी 1730 मध्ये भूमिपूजन करून वाड्याच्या बांधकामाला सुरुवात झाली. 22 जानेवारी 1732 मध्ये या वाड्यात पहिला टप्पा पूर्ण झाला आणि त्याच दिवशी वाड्याची वास्तुशांती झाली. जेव्हा वास्तुशांती झाली तेव्हा शनिवार होता, म्हणून त्याला शनिवार वाडा असे नाव देण्यात आले. 950 फूट लांबीचा तटबंदी, 9 बुरुज आणि 5 प्रवेशद्वार आहेत. बघू शकता त्या साईडला पार्किंगची व्यवस्था आहे आणि इथं 20 रुपयाचं तिकीट आहे आणि ऑनलाईन आपण तिकीट QR कोड स्कॅन करून आपण काढू शकतो. तर आपण बघूया त्याची प्रोसेस काय आहे ती. आम्ही तेथील QR स्कॅन करून ऑनलाईन तिकीटे काढून घेतली व वाड्यामध्ये प्रवेश केला. शनिवार वाडा हे अत्यंत प्रेक्षणीय असलेली राजशाही वास्तू प्रामुख्याने पेशव्यांच्या निवासस्थान म्हणून बांधण्यात आली. वाड्यातील मूळ निवासस्थानाच्या पाया थोरले बाजीराव पेशवे यांनी इसवी सन 1730 मध्ये घातला व वास्तुशांत इसवी सन 1732 मध्ये केली. या बांधकामासाठी रुपये 16,110 इतका खर्च आला. असे म्हणतात की या 7 मजली भव्य इमारतीच्या छतावरून आळंदीच्या श्री संत ज्ञानेश्वर महाराज मंदिराचा कळस दिसत असे आधीच्या काळात. नंतरच्या काळात थोरले बाजीराव पेशवे यांच्या अधिकाऱ्यांनी तट, बुरुज, दरवाजे, दिवाणखाने, कारंजे, पाण्याचे हौद आणि वास्तू बांधल्या. इसवी सन 1827 मध्ये वाड्यातील इमारती आगीच्या भक्षस्थानी पडल्या आणि हल्ली केवळ वाड्याचे जोते, 5 दरवाजे व 9 बुरुज असलेल्या भोवतालच्या तटाच्या भिंती अवशेष स्वरूपात राहिल्या आहेत. हे पेशव्यांचे पूर्णपणे वंशावळ दिले आहे. रंगमहालाच्या समोरच चिमणबाग आहे. चिमणबागेत फुलांचा सुगंध आणि कारंज्यांचा भव्य दिव्य आकर्षण आहे. पेशवाईचे वैभव शिखरावर असताना शनिवारवाड्यामध्ये सुमारे 1000 लोक राहत असत. शिवाय अनेक लोक भेट देत असत. या सर्व लोकांना लागणाऱ्या पाण्याची गरज पूर्ण करण्यासाठी बांधलेला हा प्रचंड हौद. हा आहे नारायण दरवाजा. इथून 16 वर्षाच्या नारायणरावांचे प्रेत नेले होते. हा दरवाजा जांभळाच्या झाडाजवळ असल्यामुळे याला जांभूळ दरवाजा असेही म्हणत. नारायणराव पेशव्यांचे काका मला वाचवा या आर्त किंकाळाचा हा इतिहास कालीन साक्षीदार आहे. तर मित्रांनो, हाच आपला इतिहास आहे, ज्या इतिहासाची आपण साक्ष देऊन गर्वाने सांगू शकतो की आपला भारत किती महान आहे, किती मोठे मोठे लोक आपल्या भारतात होऊन गेले. असे बांधकाम, भले मोठे वाडे, सर्व गोष्टी साक्ष देतात. आणि त्या अशा प्रकारे खूप सारे कारंजे आहेत, जवळपास 1000 कारंजे होते. हा आहे सदाशिवराव भाऊंचे निवासस्थान. सदाशिवराव भाऊ हे थोरले बाजीराव यांचे पुतणे आणि चिमाजी आप्पा थोरले बाजीराव यांचे बंधू त्यांचे पुत्र होते. ते 1761च्या पानिपतच्या लढाईत रणांगणावर धारीवृत्ती पडले होते. सवाई माधवराव पेशवे यांच्या करमणुकीसाठी या कारंज्या बांधले होते.
वाड्यामध्ये वडाचे झाडे देखील होते. तेथे पारंब्या दिसल्यानंतर माझ्याकडून राहिले नाही. लहानपणीचे दिवस आठवले. मी पण त्या पारंब्यांचा खूप आनंद घेतला. तिथे एक दिदी माझ्याकडे बघत होती. मी कसं पारंब्या खेळत होतो. नंतर तिनेही पारंब्या खेळायला शिकले. गुड गुड. दिल्ली दरवाजाच्या डाव्या बाजूने जे मुख्य प्रवेशद्वार आहे ते आपण कुठे ना कुठे पाहिलंच असेल. त्याच्या बरोबर वर नगारखाना आहे. जेव्हा शनिवार वाड्याला आग लागली होती ती नगारखान्यापर्यंत पोचू शकली नव्हती आणि म्हणून नगारखान्याचं लाकडी बांधकाम आज बघायला मिळतं. आणि हा व्ह्यू, हा पूर्ण वाडा. कसं भुलभुलय वाटते. नगारखान्याचे बांधकाम एवढे सुंदर व भक्कम होते की आमच्याकडून राहिले नाही. आम्ही पण कॅमेऱ्यात 360 मध्ये फिरवून पूर्ण व्ह्यू रेकॉर्ड केला. वाहनांची पार्किंगची सोय सुद्धा उत्तमरित्या वाड्यामध्ये केलेली होती. किल्ल्याच्या चारही बाजूला भक्कमरित्या बुरुज उभे होते. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपला शनिवारवाडा पूर्ण बघून झालेला आहे. तर आजच्यासाठी एवढंच आहे. सायनिंग ऑफ फ्रॉम माय साईड. हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल. थँक्स फॉर वॉचिंग.